नमस्कार फ्रेंड, मेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। टिफिन रेसिपी चालू आहे तर त्याच्यामध्ये मी पुढची रेसिपी घेऊन आले, ती म्हणजे जिनी डोसा। चीजी डोसा करणार आहे, अगदी व्हेजिटेबल टाकून, अगदी स्ट्रीट स्टाईलमध्ये। चला तर मग पाहूया आपण साहित्य आणि कृती। जिनी डोसा बनवण्यासाठी मी घेतला आहे इथे डोसा बॅटर, शेजवान सॉस, चाट मसाला, 2 चीज क्यूब, थोडे बटर, एक टोमॅटो बारीक चिरलेला, एक शिमला मिर्च बारीक कापलेली आणि कोबी बारीक चिरलेला। डोसा बनवण्यासाठी मी गॅस चालू करून घेते आणि त्यावर पॅन ठेवते। पॅन आपला गरम झाला, व्यवस्थित पॅन फ्राय झाला पाहिजे, एकदम तापला पाहिजे गरम, जेणेकरून आपला डोसा व्यवस्थित स्प्रेड होईल। तवा आपला व्यवस्थित तापला आहे। मी थोडं ब्रशच्या सहाय्याने बटर लावून घेते पूर्ण तव्याला आणि आता आपण डोसा टाकून घेऊया पॅनवर। डोसा मी टाकला आहे पॅनवर। आता आपल्याला यामध्ये वरतून थोडं बटर, गॅस स्लो करून घेतला आहे मी। बटर टाकल्यावर आपल्याला यामध्ये थोडा टोमॅटो, थोडे कॅप्सिकम जे बारीक कट केले आहे, अजून कुठले व्हेजिटेबल तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ॲड करू शकता, आणि कोबी बारीक चिरलेला, चाट मसाला थोडा आणि एक छोटा चमचा इतके शेजवान चटणी आपल्याला ॲड करायची आहे। हे सगळं बॅटर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे डोस्यावर। व्यवस्थित सगळीकडे आपले व्हेजिटेबल्स आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहेत। आता यावर आपण चीज ग्रेट करून टाकूया। पूर्ण 1 चीज क्यूब मी ग्रेट करून टाकते याच्यामध्ये, जेणेकरून आपला डोसा चीजी होईल। आणि मुलांना चीज आवडतंच भरपूर, मुलांनाच काही तर मोठ्यांनासुद्धा चीज आवडतंच खायला। हे मस्त चीज मेल्ट होईल डोशामध्ये आपलं। थोडा आपल्याला डोसा क्रिस्पी होईपर्यंत वाट बघायची आहे, चांगला क्रिस्पी झाला पाहिजे तोपर्यंत मी बाजूने थोडं बटर ब्रशच्या सहाय्याने लावून घेते। आपलं चीजसुद्धा चांगलं मेल्ट झालं आहे, तुम्ही पाहू शकता। आपला डोसा खालच्या बाजूने व्यवस्थित क्रिस्पी झाला आहे आणि चीजसुद्धा मेल्ट झाला आहे। आता आपण याला कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मी डोसा कट करून घेतला आहे। आता आपल्याला याला फोल्ड करायचं आहे हळूहळू। अगदी हलक्या हाताने करायचं आहे, सुरीच्या साहाय्याने रोल करून घ्यायचे आहेत डोसे। व्यवस्थित दुसरा सुद्धा मी रोल असाच करून घेते। आता हा शेवटचा रोल सुद्धा आपण तयार करून घेऊया। आपले मस्त रोल्स, जिनी मिनी डोसाचे रोल अगदी चीजीवाले तयार झाले आहेत। असेच मी अजूनसुद्धा रोल करून घेते। आपल्याला टिफिन पॅक करून घ्यायचा आहे, टिफिनला द्यायचा आहे, तर अजून आपण एक डोसा बनवून घेऊया। मी गॅस चालू करून घेते परत एकदा। मी पूर्ण पॅन टिश्यूच्या सहाय्याने क्लीन करून घेते। पॅन गरम झाला, गरम व्यवस्थित, की आपल्याला दुसरा डोसा याच्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे।
मीडियम फ्लेम ठेवायची आहे। पुन्हा आपल्याला थोडं बटर स्प्रेड टाकायचं आहे डोशावर। टमॅटो बारीक चिरलेला, शिमला मिरची बारीक चिरलेली आणि कोबी बारीक चिरलेला, सगळ्या व्हेजिटेबल्स आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। चाट मसाला थोडा चवीनुसार आणि शेजवान चटणी व्यवस्थित आपल्याला हे पुन्हा एकदा स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्वत्र। आपला डोसा खालून व्यवस्थित क्रिस्पी झाला आहे। आता आपण याच्यावर चीज ग्रेट करून टाकूया पुन्हा एकदा। खूपच सोपी रेसिपी आहे आणि मुलांना नक्की आवडेल ही। झटपट होणारी रेसिपी आहे। मुलांनाच काय तर मोठे सुद्धा अगदी छोट्या मधल्या सुट्टीसाठी म्हणजे छोट्या रेसेससाठी हा नाश्ता अतिशय उपयुक्त आहे, हेल्दी आहे। व्हेजिटेबल्स ॲड केले आहेत आपण, त्याच्यामुळे खूपच टेस्टी होतो हा नाश्ता। व्यवस्थित चीज मेल्ट होऊ द्यायचा आहे 2 मिनटं। गॅस मी बंद करून घेते। आपलं चीज मेल्ट झालं आहे आणि डोसासुद्धा क्रिस्पी झाला आहे। मी सुरीच्या साहाय्याने आता कट करून घेते। आपल्याला रोल बनवायचा आहे डोशाचे, तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे। गरम आहे त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने फोल्ड करायचा आहे। मस्त आपले जिनी डोसा रोल्स तयार झाले आहेत। आता मी याच्यावर चीज स्प्रेड करते, थोडं ग्रेट करून आपल्याला चीज टाकायचं आहे। अशा प्रकारे आपले जिनी चीजी डोसा तयार आहे, अगदी स्ट्रीट स्टाईलमध्ये। पण आपल्याला हे टिफिनला द्यायचे आहेत म्हणून मी याचे छोटे छोटे रोल्स तयार करून घेतले आहेत। आता आपण याला टिफिनमध्ये पॅक करून घेऊया। आता आपण याला टिफिनमध्ये पॅक करून घेऊया। खाली पेपर ठेवते आणि एक एक करून आपल्याला हे टिफिनमध्ये रोल्स पॅक करून घ्यायचे आहेत। खूपच यम्मी आणि टेस्टी आहेत। आपला टिफिन तयार आहे। हे तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता। अशा प्रकारे आपले जिनी डोसा चीजी अगदी स्ट्रीट स्टाईल तयार झाले आहेत। टिफिनसाठी अगदी हेल्दी आणि मस्त रेसिपी आहे, अगदी सोपी रेसिपी आहे। डोसा बॅटर तयार असेल तर आपण ही रेसिपी अगदी झटपट तयार करू शकतो छोट्या नाश्त्यासाठी। तसेच मुलांना घरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की देऊ शकता, मुलं अगदी आवडीने खातील। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या मेलोज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा। नमस्ते, अन्न हे पूर्ण ब्रह्म।